नमस्कार मित्रांनो, मी आज बनवली आहे शेवयाची खीर। किती छान मस्त झाली आहे बघा। आता मी रेसिपीला सुरुवात करते। शेवयाचं पॅकेट घेतलं आहे मी। मिश्रण जरा बारीक करून घेते। शेवया इथे मी 5-6 बदाम त्याचे किसून घेतले किसणीवर आणि तुकडे केलेले काजू सुरीने तुकडे केले मी काजूचे। काजू 10-12 तरी काजू घेतले मी। इथे साखर मी मिक्सरला लावून घेतली आणि त्याच्यामध्ये वेलची टाकली आहे। आणि मी हे तूप घेतले आहे 3-4 चमचे आणि इथे मी अर्धा लिटर दूध ठेवले आहे। ते पण सगळं खिरीला लागणार आहे। आता मी इथे गॅस ऑन करते। गॅस ऑन केला मी, तूप तापलाय। मी आता तूप घालून घेते त्याच्यामध्ये। तूप तापलाय, मी शेवया घालून घेते। थोडासा शेवया रोस्ट करायचा आणि काजू बदाम पण मी तुकडे करून घेतले, ते पण घालून घेतले। त्या साईडला मी अर्धा लिटर दूध तापत ठेवलेलं। रोस्ट केल्यावर ते पण ओतून घ्यायचं। थोडंसं रोस्ट करायचं त्याला। इथे मी तापवलेलं दूध पण टाकून घेते आणि थोडं हलवत राहायचं। ढवळून घ्यायचं, ते चांगलं मिक्स करून घ्यायचं चमच्याने। मी इथे साखर आणि वेलची मिक्सरला लावून घेतलेली ती पण टाकून घेते। 4 मोठे चमचे मी साखर घेतलेली आणि वेलची। इथे मी सगळं मिक्स करून घ्यायची साखर ती। आता 2-3 मिनटं उकळी येईपर्यंत तशीच शिजत ठेवायची। हे मी गरम पाणी घेतलं, गरम पाणी दुधामध्ये ओतून ते ओतले। जे थोडा वेळ ढवळून झालं की चांगलं शिजवायची ती। 2-3 मिनटं चांगलं शिजत ठेवायची। इथे आपली खीर चांगली शिजली आहे आणि मी आता गॅस बंद करते। खाली मी उतरून घेतली आणि माझ्या मुलांना सर्व करते, त्यांना खूप आवडते। तुम्ही पण करून पहा।